आपण या ठिकाणी पाहू शकता की काही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आले आहेत आणि आपण त्यांना प्रत्यक्षात विचारूया, तुम्ही आल्यानंतर तुम्ही प्रोसेस काय केलेली आहे आणि याचं नेमकं कारण काय घडलेलं आहे. नमस्कार, मी आरती डोळस. मी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत इथं पाहणी करण्यासाठी आलेले आहे. इथले जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, श्री आबा सुगडे सर यांनी आम्हाला कल्पना दिली की इथं प्रचंड प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत आहेत आणि मग इथं आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार ताबडतोब इथं व्हिजिट केलेली आहे. माननीय मुख्याधिकारी मॅडम, त्याचप्रमाणे विविध पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था जसं जीवित नदी, नंतर मायासा फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही इथं उपस्थित झालो आणि मासे मारण्याचं कारण इथल्या नागरिकांच्या तोंडून ऐकलं आणि प्रत्यक्ष माझ्या हातात आपल्याला जी बॉटल दिसते आहे तसं आम्ही पाणीचं क्वालिटी असेसमेंट करण्यासाठी सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहेत आणि याचं व्यवस्थित आम्ही तपासणी करून मासे मारण्याचं प्रमुख कारण शोधून काढणार आहोत आणि त्याच्यानुसार नैसर्गिक पद्धतीने इथं सांडपाणी व्यवस्थापनाचा निचरा कसा करता येईल याच्याविषयी वेगवेगळ्या उपाययोजना येत्या लवकरच कालावधीमध्ये राबवण्यासाठी आम्ही. मॅडम, तुम्ही आता सॅम्पल्स घेतलेला आहे, पण इथून पुढे ही प्रोसेस काय होणार आहे आता ह्या सॅम्पलची? आता ह्याच्या आधारावर आपल्याला हे कळणार आहे की हे मासे मृत्युमुखी पडण्यासाठी पाण्यामधली जी ऑक्सिजनची लेवल आहे ती प्रचंड प्रमाणात खालवली आहे का, आणि ती ऑक्सिजनची लेवल खालवल्यामुळं आणि पाण्याच्या दूषिततेमुळे जर ही मासे मरत असतील तर ती दूषितता कमी करण्यासाठी जे काही उपाय करणं आवश्यक आहे, जे प्रकल्प राबवणं आवश्यक आहे त्याच्यावर इथं काम केलं जातं. असे हे प्रकार वारंवार घडत आहेत, हे तुमच्याकडे निदर्शनास आलेलं होतं, परंतु असं होऊ नये यापूर्वी तुम्ही काय दखलबाजी का घेतली गेली नाही? आता याच्या अगोदरचं तर मी काही आपल्याला सांगू शकत नाही, परंतु आता मी जे काही इथं पाणी करायला आलेली आहे आणि त्याच्या आधारावर इथं ज्या ताबडतोब उपाययोजना करणं आवश्यक वाटतं आहे त्याचा आम्ही नोंद घेतलेली आहे आणि येत्या काही दिवसातच तुम्हाला याच्यावर शासनाच्या पातळीवरून कार्यवाही केली जाणार असल्याचं निदर्शनास येईल. धन्यवाद.